उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी लवकरच बँडबाजा बारात येणार आहे। अजितदादा यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं लग्न ठरलंय। जय पवार नेमकं कुणाशी विवाह बंधनात अडकणार आहेत आणि कोण आहे ही पवार घराण्याची नवी सून, पाहुयात हा खास रिपोर्ट। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत। अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत। येत्या 10 एप्रिलला जय यांचा साखरपुडा पुण्यात मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे। आणि गंमत म्हणजे ही आनंदाची बातमी अजितदादांनी नाही तर शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जगजाहीर केली। जय पवार आणि त्यांची नियोजित पत्नी ऋतुजा पाटील यांनी गुरुवारी बारामतीमधील मोदी बागेत आजोबा शरद पवार आणि आजी प्रतिभा पवार यांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले। यावेळी सुप्रिया सुळेंसह सगळ्या आत्याबाईंनी या नवदाम्पत्याचं औक्षण करून त्यांना शुभाशीर्वाद दिले। सुप्रिया सुळे यांनीच हा फोटो एक्स वरती शेअर करत जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नाची आनंद वार्ता सगळ्यांना सांगितली। आम्हाला खूप आनंद वाटतोय, जयचं लग्न ठरलंय। ऋतुजा आमची येणारी नवीन सून, काल ती आदरणीय पवारसाहेब आणि माझ्या आईला भेटायला आले होते। माझ्या सगळ्या बहिणी बहिण्या आम्ही सगळ्यांनी काल ऋतुजाला भेटलो। आम्हाला खूप खूप आनंद। पवार घराण्यातली ही नवी सून नेमकी आहे तरी कोण याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली। तर ऋतुजा पाटील उच्च शिक्षित आहेत। सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रवीण पाटील यांची ती कन्या। जय आणि ऋतुजा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात। मैत्रीचं रूपांतर आता विवाहात होणार आहे। ऋतुजा पाटील यांची बहीण केसरी टूर्सच्या पाटील कुटुंबाची सून आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांना पार्थ आणि जय अशी 2 मुलं आहेत। त्यापैकी जय हा धाकटा मुलगा। मोठा मुलगा पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। तर जय पवारांचा कल राजकारणापेक्षा उद्योग व्यवसायाकडे जास्त आहे। त्यांनी दुबईमध्ये काही वर्ष व्यवसाय केला। सध्या ते मुंबई आणि बारामतीमध्ये व्यवसाय सांभाळतात। आता त्यांच्या लग्नाच्या निमित्तानं शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यात निर्माण झालेलं राजकीय विदुष्ट संपेल आणि पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।